जय शिवराय शेतकरी मित्रांनो, वेलकम टू माय गोट फार्मिंग व्लॉग. मित्रांनो, आमची रोजची सकाळ शेतात होते. याचं कारण असं असतं, रात्रीतून झालेला बदल आणि येणाऱ्या दिवसासाठी आपल्याला काय काय तयारी करायची आहे तीच प्रिपरेशनसाठी आपण दररोज सकाळी शेतात येतो. मित्रांनो, तसाही बुलेटचा आवाज आपल्या प्राण्यांनी म्हणजेच आपल्या शेळ्या असतील किंवा आपले कुत्रे असतील किंवा आपली गाय असेल, त्यांनी जसा माझ्या बुलेटचा आवाज ऐकला तर त्यांच्या मनामध्ये अशी वेगळीच धडपड तयार होऊन जाते. कारण त्यांना असं कळतं, त्यांना समजतं की आपल्यावर प्रेम करणारा कोणीतरी जवळचा व्यक्ती आला, म्हणून त्यांना एक मायेची आशा असते. अंगावर बिलगतात, अंगासोबत खेळतात. मित्रांनो, जसं फार्मवर आलो तर यांना कंट्रोल करणं खूप गरजेचं असतं. कारण हे इतर दुसरं काम करू देत नाही आपल्याला. कारण हे दोन रक्षक आहे मित्रांनो आपल्या या फार्मचे फ्युचरमध्ये. कारण यांच्या भरोशावरच आपण एवढा आपल्या शेळीपालनाचा फार्म हा सोडून जाणार आहोत. कारण यांची जी रखवाली मित्रांनो ती खूप प्रामाणिक आहे आणि यांचं जे प्रेम आहे ते खूप निस्वार्थ प्रेम असतं मित्रांनो. त्यामुळे त्यांची ही एक वेगळीच धडपड असते. त्यांना माहिती आहे की आपल्याला आता काहीतरी मिळणार आहे. मित्रांनो, हे आपलं शेड आहे, शेळींचं मेन शेड. याच्यामध्ये जवळजवळ आपल्या संपूर्ण शेळ्या असतात. या आपल्या शेडमध्ये आपल्या शेळ्याही असतात आणि आपल्या ह्या कोंबड्याही असतात आणि छोटे पिल्लेही असतात. एकंदरीत या शेडची कॅपॅसिटी मित्रांनो जवळजवळ 100च्या आसपास ॲनिमल आरामात बसू शकतात ह्या संपूर्ण शेडमध्ये. तर मित्रांनो, हा सकाळचा फर्स्ट जो सनलाईट असतो ना तो संपूर्ण शेडमध्ये येतो. ह्याच अनुषंगाने आपण शेडचं बांधकाम केलेलं आहे. कारण शेडमध्ये तो सूर्याचा प्रकाश पडल्याने शेडमधलं जेवढंही ओलं झालेलं असतं किंवा शेळींनी जी मूत्र केलेलं असतं ते सगळं सुकून गेलेलं असतं आणि शेडमध्ये हवा खेळती असते. याच अनुषंगाने आपण पूर्व दिशेने जास्तीत जास्त प्रकाश कसा येईल आपल्या शेडमध्ये ह्याच कन्सेप्टने शेडची बांधणी केलेली आहे. मित्रांनो, हा इथं एक सेक्शन आहे. या सेक्शनमध्ये छोटे पिल्ले असतात. जसं आपण शेडमध्ये घुसलो सगळ्यात अगोदर आपली प्रायोरिटी असते तर ती म्हणजे जे लहान पिल्ले असतात, ज्या शेळींनी लहान पिल्ले दिलेले असतात त्या पिल्ल्यांना दूध पाजणे. कारण आता आपल्या 5-6 शेळ्या आहे मित्रांनो, त्या जणलेल्या आहे. कारण त्यांना दूध पाजणं खूप गरजेचं असतं. दररोज आपण शेळींना ह्याच रुटीनमध्ये आपण हे कार्य करत असतो. आपल्या बच्चांची खूप छान कशी क्वालिटी आहे मित्रांनो. परत हे अजून एक दुसरी शेळी आहे, तिचं एक पिल्लू आहे. कारण हा जो डेलीचा शेड्यूल असतो मित्रांनो हा चालूच असतो. कारण शेळीपालनामध्ये कष्ट खूप जबरदस्त असतात. याचं कारण असे, कारण प्रत्येक शेळीला शेळीचं पिल्लू पाजणं असेल किंवा त्या शेळीचं दूध काढणं असेल किंवा त्या शेळीला व्यवस्थित नियोजनबद्ध खुराक असेल किंवा त्या पिल्ल्यांना व्यवस्थित खुराक असेल किंवा त्या पिल्ल्यांचं चारा नियोजन असेल किंवा त्यांना काय काय त्रास होतो किंवा त्या सगळ्या गोष्टी मॅनेज करणं असतं मित्रांनो. ही आपली एक शेळी आहे मित्रांनो, काठोडी गावरान क्रॉसमध्ये. हिनेही 2 पिल्ले दिलेले आहेत. बच्चांची क्वालिटी खूप छान आहे. आणि आपलं सकाळचं डेलीचं रुटीन एवढंच असतं. शेतामध्ये यायचं, त्यांच्या पिल्ल्यांना दूध पाजायचं, उरलेलं दूध काढून घ्यायचं, काढलेलं दूध त्यामध्ये परत 2 वाटे हिस्से करायचे. त्यात अर्धं कुत्र्यांना जातं, अर्धं आपल्या घरच्यांसाठी होतं. म्हणजे आपलीही प्राथमिक गरज भागते आणि त्या कुत्र्यांचीही प्राथमिक गरज भागत असते. मित्रांनो, ही आपली काठोडी शेळी आहे. हिने एक पिल्लू दिलेलं आहे आणि पिल्लूची क्वालिटी खूप छान आहे आणि सोबतच हिला दूधही खूप मस्त आहे. आता मित्रांनो, सगळ्या पिल्ल्यांना दूध पाजून झाल्यावर आपला आता टाईम येतो जे उरलेलं दूध असतं ते आपण काढून घेतो मित्रांनो. कारण जास्त दूध आपण शेळींमध्ये ठेवत नाही, कारण मस्टायटिसचं प्रमाण वाढतं. यामुळे आपण सगळं दूध काढून घेतो. ही परत आपली एक शेळी मित्रांनो, हिचंही दूध खूप छान असतं. ही शेळी मित्रांनो आपली ही जवळजवळ 1 ते 1.5 लिटर दूध देते. म्हणजे याच्याने आपल्या घरच्या गरजा भागत असतात. तर असा एकंदरीत आपला हा शेळीपालनाचा सेटअप आहे मित्रांनो. आणि दररोज सकाळ आपली ही अशीच होत असते. आता सिटीमध्ये लोकांची सकाळ ही वेगळी असते, कारण दररोज सकाळी उठणार, वॉकिंग करणार आणि थोडंफार वॉर्मअप करतील बॉडी. आम्हाला शेतकरी मित्रांनो, शेतकरीमध्ये स्पेशली आम्ही शेतकरी शेळीपालक आहोत, तर आम्हाला कुठली बॉडी वॉर्मअप करायची गरज नसते किंवा आम्हाला कुठला व्यायाम करायची किंवा वॉकिंग करायची गरज नसते. आमच्या कार्यामधूनच आमच्या ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. त्यानेच आमच्या शरीराला तो बेनिफिट भेटत असतो. आता हे एवढं आपण दूध काढलेलं होतं मित्रांनो. ह्या दूधमध्ये आपण 2 हिस्से केले. एक हिस्सा जातोय आपला हा कुत्र्यांसाठी, कारण त्यांची टॉप प्रायोरिटी बनत असते मित्रांनो. म्हणून त्यांना आपण हा एक दुधाचा हिस्सा देत असतो आणि त्यांना आपण असं भरघोस दूध देत असतो जेणेकरून त्यांच्या पोटाला लागेल आणि त्यांची ग्रोथ चांगली होईल. कारण येणारं फ्युचर आपलं त्यांच्यावरच अवलंबून असणार आहे. कारण त्यांच्या जीवावरच आपण एवढा फार्मचा नाद करणार आहोत मित्रांनो. कारण सेफ्टी अँड सिक्युरिटीसाठी कुत्रा आपल्या फार्मवर असणं खूप गरजेचं असतं. हा आपला हिरामोती कुत्रा आहे मित्रांनो. तुम्हाला कशी वाटली आपली कुत्र्यांची क्वालिटी नक्की सांगा आणि त्यांचं आणि आपलं बॉन्डिंग कसं वाटलं ते नक्की सांगा मित्रांनो. हा मुका प्राणी असतो. हा मुका प्राणी निस्वार्थ प्रेम करत असतो मित्रांनो. जेवढा तुम्ही त्याला जीव लावाल तेवढंच तो तुम्हाला रिटर्न स्वरूपात प्रेम देणार मित्रांनो. आणि खूप प्रामाणिक प्रेम करत असतात हे मुके प्राणी.
जसं शेळींचं दूध काढून झालं, दूध पाजून झालं पिल्लांना, त्या शेळींना बाहेर काढल्यावर आपला आता येतो टर्न आता कोंबडींचा. आपल्या ह्या जवळजवळ कोंबड्या आहेत मित्रांनो, 60-70 कोंबड्या आहेत आपल्या गावरानी. ह्या कोंबडींना पण आपण बाहेर सोडत असतो. आता ह्या एक सेक्शन बनवलेलं आहे ह्या शेडमध्ये, तिथं आपल्या ह्या सगळ्या कोंबड्या असतात. या सगळ्या कोंबड्या आपण ज्यावेळेस बाहेर काढतो त्यावेळेस त्यांना आपल्या ज्या खाली ज्या लेंड्या वगैरे पडलेल्या असतात शेडमध्ये, त्या सगळ्या लेंड्या किंवा त्या काही किडे गोचीड पिसा वगैरे असतात त्या सगळ्याच खाऊन गेलेल्या असतात मित्रांनो. कारण तो त्यांचा मेन खुराक असतो या कोंबडींचा, तो सगळा खातात मित्रांनो. आणि हा आपण मोकळ्या ओपन स्पेसमध्ये त्यांना कोंबडींना बकरींना असं एकत्र सोडत असतो. याचं रिझन असं मित्रांनो, त्या शेळींनाही असेल किंवा या कोंबडींनाही असेल असं बिलकुल नको फील झालं पाहिजे की आपण कुठेतरी बंदिस्त आहोत असं म्हणून. तर त्यांना तो नॅचरल आणि नैसर्गिक फील झाला पाहिजे. याच अनुषंगाने आपण असा ओपन प्लेस बनवलेला आहे. या संपूर्ण ओपन प्लेसमध्ये आपल्या ह्या संपूर्ण कोंबड्या आणि या शेळ्या या पूर्ण दिवसभरात विश्रांती असेल किंवा त्यांचं रिलॅक्सेशन असेल किंवा त्यांना एन्जॉय करणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी इथं करतात मित्रांनो. कारण एका साईडला झाड आहे तिथं सावली असते, दुसऱ्या साईडला पाणी, त्यांना जे वेळेवर पाणी प्यायला असतं. आणि हा संपूर्ण स्पेस आहे मित्रांनो, त्यांना व्यवस्थित आणि मुबलक अशी जागा त्यांना भेटत असते, जेणेकरून त्यांना तो नैसर्गिक फील येतो. म्हणजे असं बंदिस्त असल्याचा त्यांना कुठेही मनामध्ये संकोच येत नाही. आणि कसं असतं मित्रांनो, ज्यावेळेस आपण बंदिस्त शेळी पालन करत असतो ना, शेळींना मेन प्रॉब्लेम येत असतो तो म्हणजे त्यांच्या खुरा वाढणे. जर आपण त्या शेळींना थोडंफार असं जागा केलेली असेल ना फिरण्यासाठी, तर त्यांना तो खुराचा त्रास होत नाही. म्हणजे जेणेकरून त्या खुरा जिथं वाढायला लागताना तर त्या चालून चालून घसतात. म्हणून तो असा ओपन प्लेस पाहिजे आपला. आणि एकंदरीत कसं असतं, शेळी ज्यावेळेस बंदिस्त होते ना, तर त्यावेळेस ती म्हणजे मूत्र जास्त करत असते किंवा लेंड्या जास्त पडत असते. आणि त्या जागी ना असे वेगवेगळ्या पद्धतीचे म्हणजे व्हायरस तयार होतात आणि ते व्हायरस त्यांना इफेक्ट करत असतात. आणि ती जागा ज्यावेळेस ओल्ली असते ती जागा कधी सुकत नाही. सुकण्यासाठी आपण त्यांना बाहेर काढणं खूप गरजेचं असतं. कारण एकाच ठिकाणी जर कुठला एक ॲनिमल राहिला ना, तर तो त्या जागेला नापसंत करत असतो मित्रांनो. त्यामुळे जागा चेंज करणं खूप गरजेचं असतं मित्रांनो. हा संपूर्ण असतो आपला फक्त सकाळचा शेड्यूल. या सकाळच्या शेड्यूलमध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी आपण अशा ॲड करत असतो. तर तुम्हाला हा माझा व्लॉग कसा वाटला नक्कीच सांगा. थांबतो इथं. जय शिवराय.